नक्कीच छत्रपती संभाजीनगरमधील जे भाजपचे आमदार आहे संजय केनेकर त्यांचे क्रांती चौकात संपर्क कार्यालय आहे आणि या ठिकाणी आपण बघू शकता की त्यांच्या कार्यालयामध्ये काल एक बॅग आढळली. त्या बॅगमध्ये त्यांच्या कर्मचाऱ्यांनी बघितलं असता त्याच्यामध्ये एक रिव्हॉल्वर दिसतोय. आपण या ठिकाणी बघू शकतो दृश्यामध्ये हा रिव्हॉल्वर आहे. नेमका रिव्हॉल्वर कोणत्या प्रकारचा आहे पोलिसांचा तपास घेतील. या ठिकाणी पोलिसही पोहोचलेले आहेत. परंतु संजय केनेकर हे त्यांच्या प्रक्षोभक भाषणासाठी वक्तव्यासाठी प्रसिद्ध आहेत. त्यामुळे त्यांच्या जीवाला काही धोका आहे का, कोणी असं कट केला आहे का, असं आता पोलिसात तपासात समोर येईलच. परंतु आपल्यासोबत याच विषयावर बोलण्यासाठी संजय केनेकर आहेत. भाऊ धक्कादायक प्रकार आहे, तुमच्या कार्यालयात पिस्टल सापडलं आहे. निश्चितच माझ्याकडे सातत्याने जनमानसाची गर्दी असते आणि त्याच्यामुळं माझ्या कार्यालयात एक जण 7 वाजता ही बॅग इथं विसरून गेला होता. माझे सुय सहाय्यक महेश बोराडे यांनी ती बॅग बघितली आणि त्यांना मी म्हटलं अरे कुणाची असेल, मी बाहेर होतो तर आत ठेवून दे. तर त्यांनी सकाळी ती बॅग उघडून बघितली, त्याच्यात गन होते. आता निश्चितच मला या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या संदर्भात बऱ्याचशा वेळेस धमक्याही आल्या. बऱ्याच वेळेस मला धमक्या देण्याचं सत्र हे बऱ्याच वर्षापासून चालू आहे आणि त्यामुळे निश्चित कोणाचा काय उद्देश आहे आणि त्यामुळे मला ते कळू शकत नाही. निश्चितपणे कोणीतरी काहीतरी वेगळ्या उद्देशानं हे घडवलेलं प्रकार आहे. कधी बॅग ठेवली होती, काही तपास केला का, कधी बॅग ठेवली होती, कर्मचारी तुम्हाला काय सांगितलं? लक्षात आलं नाही. ती रात्री आमच्या कर्मचाऱ्यांनी येऊन बाहेर पाहिली तर त्यांनी पाहिली की ही बॅग इथंच पडलेली आहे. नक्कीच या ठिकाणी आता पोलिस आले, पोलिस बॅगची या ठिकाणी तपासणी करतायत. आपण बघू शकता की या ठिकाणी हे रिव्हॉल्वर, हे काळ्या बॅगमध्ये हे रिव्हॉल्वर आहे आणि नक्कीच हे रिव्हॉल्वर कुठल्या स्वरूपाचं आहे, नेमकं एअर पिस्टल आहे की ओरिजिनल ते रिव्हॉल्वर आहे किंवा याच्यामध्ये किती गोळ्या असतील हे तपास आता पोलीस करतील. परंतु संजय केनेकर यांच्या जीवाला काजेची धोका असू शकतो असं त्यांनी आता यावेळी सांगितलं आहे. त्यांना महानगरपालिका निवडणुकीमध्ये धमक्याही आल्या असंही त्यांनी सांगितलं आहे. आणि या ठिकाणी ज्या कर्मचाऱ्यांनी ही पिस्टल बघितली, तुम्ही पहिल्यांदा ही बॅग बघितली, काय संशय आला होता तुम्हाला? संशय आला नव्हता, कारण नेहमीच कुणी ना कोणी काहीतरी वस्तू विसरून जात असतो. त्याच्यामुळे आम्ही त्या साहेबांना कल्पना देऊन आतमध्ये उचलून ठेवत असतो. साहेबांना ज्यावेळेस या बॅगच्या संदर्भात कल्पना दिली काल संध्याकाळी, तर साहेब म्हणाले की उचलून ठेवून द्या, कोणी कार्यकर्त्यांनी विसरले असेल. पण आज सकाळपर्यंत त्याचं क्लेम करायला आलं नाही, बॅग मागायला आलं नाही. त्यामुळे आम्हाला थोडंसं शंका वाटली. म्हणून त्याची चेन थोडीशी उघडून बघितली तर त्याच्यामध्ये पिस्टल दिसलं. म्हणून साहेबांना ताबडतोब फोन करून सांगितलं आणि साहेबांनी मग पोलिसांना कल्पना दिलेली आहे. अशी घटना घडली. नक्कीच हेच कर्मचारी ज्यांनी पहिल्यांदा हे पिस्टल बघितलं. या ठिकाणी या ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुनील माने पण आलेले आहेत. पोलीस निरीक्षक यांचं पोलीस स्टेशनचे आहेत. सर, कुठल्या स्वरूपाचा पिस्टल आहे? बघतो आम्ही, बघायचं. नक्कीच अजून तपास करण्यात येईल असं पोलीस निरीक्षक माने सांगतायत. आणि या ठिकाणी आपण बघू शकता की पिस्टलचं या ठिकाणी आता पोलीस तपासासाठी पिस्टल नेतील आणि नक्कीच हे कुठल्या स्वरूपाचं पिस्टल आहे याचाही शोध पोलीस घेतील. परंतु सध्या तरी संजय केनेकर यांच्या म्हणण्यानुसार त्यांना महापालिका निवडणुकीमध्ये धमक्या आल्या होत्या. त्या दृष्टीने त्यांच्या जीवाला काही धोका आहे का किंवा कोणी त्यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करू शकत होता का? कारण खरंच गंभीर बाब आहे की एक रिव्हॉल्वर त्यांच्या कार्यालयात सापडणं आणि त्या दृष्टीने आता पोलीस तपास करतील. या ठिकाणी पोलीस अधिकारी, या ठिकाणी क्रांती पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील माने या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि पुढील तपास आता पोलीस हे रिव्हॉल्वर जप्त करून पुढील तपास करतील. परंतु निश्चितपणे संजय केनेकर यांच्या कार्यालयामध्ये लोकांची गर्दी असते, प्रचंड गर्दी असते. या गर्दीमध्ये नेमकी ही बॅग कोणाचा आहे याचा तपास आता पोलीस घेतील आणि ज्याची बॅग आहे त्याला शोधण्याचा पोलीस प्रयत्न करत. परंतु संजय केनेकर यांच्या दृष्टीने ही महत्त्वाची नक्कीच गंभीर बाब आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.